हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. माऊलींच्या आणि आईसाहेबांच्या प्रसन्न दर्शनाने आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. काल रात्री 11:30 नंतर पावसाने दमदार बॅटिंग केली. एवढा जोरात पाऊस आला होता की आमची झोपच उडाली. सगळे आम्ही गालडीतून बघत राहिलो होतो. ढगांचा कडकडाट, नुसत्या विजा चमकत होत्या आणि पावसाचा स्पीडही जबरदस्त होता. जवळजवळ 3:30-4पर्यंत जोरात तुफान पाऊस चालू होता. इतक्या विजा लकलकत होत्या की लक्षच लागत नव्हतं कुठे. सारख्या आम्ही गॅलरीत चक्रा मारत होतो. झोपच येईना आवाजाने. खूप दमदार पाऊस झाला रात्री. सकाळचे 9 वाजले होते तरी पाऊस सुरूच होता. मस्त इतकं सुंदर वातावरण बाहेर तयार झालं होतं. छान थंडगार वाटत होतं. छान असं धुक्यासारखं बाहेर वाटत होतं आणि पाऊस पण मस्त पडत होता. तर भजी खायचा मोह अगदी अनावर झाला. आज म्हटलं आज प्रॉपर पाऊस आहे तर भजी तर झालीच पाहिजे. म्हणून आम्ही मस्त भज्यांचा प्लॅन केला आणि याला सगळ्यांनी लगेच तयारी दाखवली की येस एक मत या गोष्टीत व्हायला वेळ लागत नाही. म्हणून लगेच भज्यांच्या तयारीला लागले. कारण असा माहोल क्रिएट होईपर्यंत काय भजी खायची इच्छा होत नाही. इतके दिवस नुसतं ते उष्णतेने हैराण झाले होते सगळे. चला मस्त आता भजीची तयारी करूया. दोन प्रकारची भजी करायचं ठरवलं होतं. उभे कांदे कापून घेतले, त्याची आपण खेकडा भजी म्हणतो तशी करणार होतो. आणि कांदे बारीक पण कापून घेतले, त्याची गोल भजी करणार होतो. आणि बाबांनी एक सिमला मिरची मला अशी उभी कापायला लावली. सिमला मिरची पण ते म्हणाले मला असे भज्यासारखी तळून दे. म्हटलं चला आज वेगवेगळे प्रकार करू. मिरचीचा असा गोळा पण वाटून ठेवला. मस्त सगळी तयारी करून घेतली. आणि आता कापलेलं गोल भजीसाठी कांदा आता वेगळा काढून घेते. 2 वेगवेगळ्या बाउलमध्ये आता आपण पीठ तयार करून घेऊया. आणि ही जी उभे कापून ठेवलेला कांदा याला जरा मीठ लावून ठेवलं आणि त्याला असं आई हाताने चोळून घेते. एक 10-15 मिनटं मीठ लावून त्याला छान झाकून ठेवायचं. असे हाताने असा मोकळा करायचा छान. मग त्याला मस्त पाणी सुटतं. आता आपण दोन्ही भाज्याच्या ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊ. हे पहा आधी मी गोल भाज्याची तयारी इकडे करते. आपल्याला अंदाजाने हवा तसं बेसन पीठ टाकून घ्यायचं. इकडे पण मी बेसन पीठ ॲड करून घेतलं. यात पाणी अजिबात घालायचं नाही. कांद्यालाच पाणी सुटलेलं असतं मीठ लावल्याने. तर त्याच्यामध्येच आपल्याला ते पीठ सगळं कालवून घ्यायचं आहे. एकदम कुरकुरीत अशी छान भजी होतात. आता हळूहळू आईने सगळं पीठ त्याला चोळून घेतलं. आता गोल भजीसाठी वाटलेल्या मिरचीचा गोळा टाकला आधी. नंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकली. हळद टाकून घेतली. धणे जिरे पूड टाकली आणि थोडं लाल तिखट पण टाकलं. भज्यांना रंग छान येतो सोनेरी कलरचा. आता ओवा हाताने क्रश करून तोही टाकून घेतलाय. थोडा खाण्याचा सोडा टाकलाय. साखर आणि मीठ पण ॲड करायचं आहे चवीनुसार. आता हे सगळं कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून ना कालवून घ्यायचं आहे आता पाणी टाकून. आणि इकडे खेकडा भजीसाठी पण मी आता मिरचीचा गोळा टाकलेला आहे. थोडी हळद टाकली.
थोडंसं लाल तिखट पण टाकलं, खमंगपणा यायला धणे जिरे पूड पण टाकली, साखर आणि मीठ पण ॲड केलेलं आहे आणि थोडा ओवा पण टाकला, कोथिंबीर यात नाही टाकली. आता हे सगळं मस्त कालवून घ्यायचं आहे आणि मीठ अगदी थोडं टाकलं, कारण आधी आपण मिठाचं पाण्यातच हे केलं होतं तयार, त्यामुळे मीठ जपून वापरायचं आहे. आता मस्त हे सगळं व्यवस्थित हाताने कालवून घ्यायचं आहे. आता इकडे मी गोल भजी बनवायला घेते. मी सगळे मिश्रण छान आधी असं क्लॉकवाईज फेटून घेतलं होतं, त्यामुळे भजी खूप हलकी होतात. तेव्हा नेमकं शूट करायचं राहिलं. आता तेलही मस्त तापलं आहे, कारण आता भजी तयार होणार म्हटलं सगळे घाई करायला लागले, त्यामुळे मला शूट करायची खूप गडबड उडून गेली. फटाफट आता मी भजी काढायला घेतली. अशी छोटी छोटी भजी टाकून घ्यायची आहे. भजी हा आमच्याकडे अत्यंत आवडता प्रकार, त्यामुळे कधी वाढते खायला देते असं झालं होतं. सगळ्यांना खूप घाई करत होते, तरी निधी मला मदत करत होती शूट करायला म्हणून, नाही तर भजी राहिलेच नसते दाखवायला सुद्धा. मस्त तेल कडक तापू द्यायचं, मस्त भजी होतात आपली आणि एकदम हलकी आणि छान खुसखुशीत झाली होती. पीठ जास्ती घट्ट भिजवायचं नाही आणि खूप सैलसर पण नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची. हे पा छान फुगून आलेत की नाही, मस्त फुलले होते. आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे छान तळून, खूप लाल पण होऊ द्यायची नाही आहे, नाही तर मसा करपटल्याचा स्वाद येतो. मीडियमच ठेवायचा आहे कलर. हे पा झाली आपली भजी रेडी. ते टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं. गरम गरम लगेच भजी संपत होती. फोटो काढायला जेमतेम थोडीफार शिल्लक राहिली नंतर. गरम गरम बाहेर आम्ही सर्व करत होतो, बनवून लगेच जेवायला बसले होते बाहेर. छान फ्लॉवर फ्रायची पण भाजी केली होती, कोशिंबीर होती आणि भजी असा बेत होता. आता ही शिमला मिरचीची पण मी भजी करून पाहिली, ती पण छान लागली. जरा वेगळंच प्रकार आम्ही करून पाहिला आज. बाबांनी आयडिया दिली, म्हटलं करून पाहूया. छान लागले हे सुद्धा प्रकार. आता आपण खेकडा भजी तळायला घेऊया. कांद्याची उभा कापून ठेवला होता ना, ते अशा हाताने मोकळी मोकळी करत आपल्याला तेलात टाकायचे आणि मस्त खमंग फ्राय करून घ्यायचे. खूप मस्त आली होती, एकदम खमंग आणि खुसखुशीत. जेमतेम 5-6 भजी आणि थोडी गोल भजी शिल्लक राहिली फोटो काढण्यापुरती, सगळी संपली त्याच्या आधीच. आणि मीठ वाटलेल्या मिरच्या पण टाकल्या होत्या ना, त्यामुळे मग मिरच्या एक्स्ट्राच्या तळल्याने व्यवस्थित तिखट वगैरे झालं होतं. ही पण भाजी जास्ती लाल करून घ्यायची नाही आहे, मीडियम कलरवरच तळायची आहे. रेडी आपली ही भाजी सुद्धा. हे बाहेर मस्त पावसाळी वातावरण आणि ही आपली भजी मस्त. या तुम्ही पण या खायला, एन्जॉय करा. तुम्ही पण घरी नक्की करून बघा. शूटिंग पुरती एवढीच भजी शिल्लक होती. आता मस्तपैकी संध्याकाळ झाली होती. छान धूपदाणी मी लावली होती. आतमध्ये असं धूपस्टिक ठेवायचं. ही धूपदाणी मला खूप प्रिय आहे. ही आपली नाशिकला घेतली होती मी, काळाराम मंदिराच्या बाहेर शॉप आहे तिथे. आपले राम पण तिथूनच आणलेले आहेत. सध्या रोज संध्याकाळी मी लावत असते. पावसाळी वातावरणामध्ये धूपाचा वास अत्यंत इतका सुंदर वाटतो, खूप छान वाटतो धूप यावेळेला संध्याकाळी लावायला. आणि आमची उदबत्ती पण फार सुंदर आहे.
संध्याकाळचं मस्त प्रसन्न वातावरण झालं होतं आणि वातावरणात पण आता खूप गारवा आलेला आहे. रात्रभर जो पाऊस पडला त्याने सगळं हवामान बदलून टाकलं आहे. छान थंडगार वाटते आता मुंबईमध्ये देखील. हे निधीने ना पाऊस झाल्यानंतर झाडं अशी ओली चिंब झाली होती आणि तिथे पोपटांचा थवा येतो रोज संध्याकाळी आमच्या इथे. ती शूट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. नारळाच्या झाडाच्या मागे जे झाड आहे तिथे ना भरपूर प्रमाणात पोपट जमतात. हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्व माझ्या भगिनींना आज वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुमचा दिवस कसा छानच गेला असेल ना. तर मी पण आज मनभावे पूजा केली छान. यांच्यासाठी देवाला प्रार्थना केली की यांना निरोगी असे दीर्घायुष्य लागू दे. आणि वटपौर्णिमेचं आता वडपूजाला जाणं वगैरे मी बरेच वर्ष बंद केलं आहे. मी घरीच मनभावे पूजा करते आणि देवाजवळ प्रार्थना करते. उपवास पण आता सध्या झेपत नाही, खूप ॲसिडिटी होतं, त्यामुळे या दोन्ही गोष्टी मी सोडून दिल्या. जसं आपलं वय वाढतं ना आपल्याला मॅच्युरिटी येते आणि कळतं की कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या पतीची चांगल्या त्यांच्या हेल्थची मनोकामना करणे, त्यांची काळजी घेणे हेच खरं महत्त्वाचं असतं. बाकी सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत या सगळ्या. आणि पूर्वी उत्साहाने सगळं करायचो, पण जसं जसं वय झालं तर थोडं आता सगळं इझिली घ्यायला पाहिजे हे शिकलं आहे आता की हे केलंच पाहिजे, हे असं झालंच पाहिजे. स्वतःवर उगाच सगळेकडनं करता म्हणून आपण करायचं हे बर्डन मी स्वतःवर आणत नाही. आणि आईला पण भरपूर औषधं चालू आहे, त्यामुळे आम्ही दोघींनी आज उपवास पण नाही धरला, रेग्युलर आपलं जेवण केलं. उलटं आज भरपूर मस्त पाऊस पडत होता तर आम्ही छान मस्त भजी महोत्सव केला आणि आमचे दोन्ही सत्यवान खुश झाले. त्याच आमची वटपौर्णिमा साजरी झाली. त्या भजीचा मेनू केल्यावर आमचे बाबाही खुश झाले आणि हे पण खुश झाले. त्यांच्या आवडीचा मस्त मेनू बनवला, छान ते खुश झाले. हे आताच आम्ही भरून पावलं. आणि खरं म्हणजे ती किती सुंदर पवित्र अशी गोष्ट आहे की किती नवरा बायकोचं निर्मळ प्रेम त्याची ती गोष्ट आहे की इतकं ती देवाला भांडण करून यमाला पुन्हा सत्यवानाचे प्राण परत करण्यास सावित्रीने भाग पाडले. हे किती निर्मळ प्रेम त्या दोघांचं असेल, हे किती आदर्श प्रेम आहे. पण आपण सध्याच्या काळात काय बघतो आहे, एक तर म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतं, इंस्टाग्रामवर लोकांनी वटपौर्णिमा शूट केलं आणि आदल्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली. म्हणजे हाऊस असते, पण आपण कुठल्या गोष्टीसाठी ती पूजा करतो आहे काय, ह्या नवीन पिढीला काही नसतं. फक्त रील्स बनवायचे, शो ऑफ करायचा, यातच ही नवीन पिढी दंग आहे. आणि त्याच त्या देशात गाजत असलेली ती केस तर खूप खूप शॉकिंग आहे. मला कधीच याबद्दल बोलावं असं वाटत होतं की नवरा बायकोचं नात्याला म्हणजे हे नवीन पिढी अक्षरशः खेळ समजते. काही कशाचंच राहिलेलं नाही आहे या मुलांना. म्हणजे किती निस्सीम प्रेम आपण करायचो. एकदा आपल्या आईवडिलांनी लग्न ठरवलं की तोच आपलं सर्वस्व मानून आपण पूर्णपणे त्याला आपण समर्पण असायचं. अगदी एकरूप होऊन जायचो त्याच्याशी, त्याच्या फॅमिलीशी, त्या व्यक्तीशी आपण आयुष्यभर एकनिष्ठ राहायचो. हे आपल्याला परंपरागत आपोआपच असं आपण करायचो, कोणी आपल्याला सांगायची गरज नाही. पण ही नवीन पिढीचं सगळंच विचार वेगळे आहेत आणि भयानक प्रकारे सगळा. तर मला हेच सांगायचं की जे लग्नाळू मुलं मुली आहेत किंवा त्यांचे जे पालक आहेत ना, यांनी आता आपल्या मुलांशी ना संवाद खूप आधीपासूनच सुरू ठेवला पाहिजे. आणि आपली मुलं वयात आली ना की त्यांना आपल्या मित्रांसारखं, अगदी जवळचा मित्र मैत्रीण असल्यासारखं वागवलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपलं कम्युनिकेशन छान राहील, ते आपल्याशी सगळं मनातलं बोलतील, त्यांना काय वाटतं ते विचार शेअर करतील. आणि समजा घरातल्याने निवडलेला पार्टनर त्यांना नको असेल, आवडत नसेल, तर आपणही त्यांना फोर्स केला नाही पाहिजे मुलांना की समाज काय म्हणेल यासाठी त्या मुलांना जबरदस्ती लग्न करायला भाग पाडू नये. त्याचे किती भयानक परिणाम होतात हे आपण बघतो आहे. तरुण रक्त असतं, नको ते विचार करतात आणि परत यांचे हजार अफेअर बाहेर ते असतात. आईवडिलांचं अजिबात लक्ष नसतं, पैशाचा पण माज एवढा सगळीकडे. चांगलं नाही हे जे काय चाललं आहे ते. आणि बिचारा त्या निष्पाप मुलाचा बळी कशाला घ्यायचा ना, नाही म्हणून सांगायचं किंवा सरळ त्या मित्राबरोबर पळून जायचं ना.
त्याचा जीव घ्यायची काय गरज होती. तर आज त्या परिवारावर केवढं मोठं दुःखाचा डोंगर कोसळला. आणि दुसरं आणखी एक घटना घडली की तिथे त्या मुलीला नाही म्हटलं तर तिने आईवडील आणि बहिणीचीच हत्या करून टाकली प्रियकराच्या मदतीने. म्हणजे हे किती क्रौर्य आहे, एवढी हिंमत येते कुठून यांच्यामध्ये हेच मला कळत नाही. बापरे, ही मेंटॅलिटीज किती भयानक आहे. 19-20 वर्षाच्या मुली एवढं धाडस कसं करू शकतात. विचार पण मनात येणंसुद्धा किती भयावह आहे. आणि हे आता कृती करून मोकळ्या झाल्या. हे फार फार भयानक चाललं आहे सध्या. तर मी तेच सगळ्यांना विनंती करू इच्छिते, पालकांना आणि मुलांनाही, की तुम्ही मोकळे संवाद ठेवा घरच्यांशी. तुम्हाला जर होणारं तुमचं लग्न ठरलं आहे पण होणाऱ्या पार्टनरकडनं काही रेड फ्लॅग मिळत असेल, त्यांचं बिहेवियर अचानक चेंज झालं असेल, किंवा तुम्हाला मनात काहीतरी एक आपले इन्स्टिंक्ट असतात, गट फिलिंग असते की काहीतरी गडबड आहे, बरोबर वाटत नाही आपण चूज केलेला पार्टनर, तर लगेच आईवडिलांशी मोकळेपणाने बोला. आणि आईवडिलांनीही समाजाचा विचार न करता आपल्या मुलांचं म्हणणं पण ऐकून घेतलं पाहिजे की नाही, आता तुझं लग्न ठरलं आहे, तू काही पार्टनरबद्दल तक्रारी करू नको, तुला लग्न करावंच लागेल असं प्रेशर देऊ नका. त्या मुलाला पण किती रेड फ्लॅग मिळत होते. तो घरी सांगायचा की ती मुलगी माझ्याशी भांडण करते, सतत किरकिर करते. एकदा तर तो किल्ल्यावर एकटा तिच्यावर फिरायला गेला तेव्हा तिने ढकललं होतं, पण त्यालाही तेव्हाही भरपूर खर्चटलं होतं, पण तरी त्याच्या आईवडिलांनी लक्ष दिलं नाही वेळेवर आणि मग ती भयानक घटना घडली. त्या मुलं असे काही रेड फ्लॅग देत असतील ना, तर त्याच्याकडे पण आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे आणि वेळेवर तयारी ठेवली पाहिजे की तो नाही म्हणत असेल किंवा ती नाही म्हणत असेल तर लग्न सरळ कॅन्सल करून टाकायचं. पण मुलांचे आपले जीव महत्त्वाचे आहेत. हे फार भयानक गोष्टी सध्या समाजात चालू आहेत. आणि दुसरी अचानक गोष्ट अशी की आधी सगळे छान गोड बोलून सगळं होतं आणि मग जेव्हा प्रत्यक्ष लग्नाची वेळ येते तेव्हा मग लग्नामध्ये अचानक ते डिमांड करायला सुरुवात करतात किंवा ऐनवेळी लग्नाच्या वेळी अडून बसतात. तर त्या क्षणी पण काय काय मुलींचे कृत्य मला इतके कौतुकास्पद वाटले की ते काही मुलींनी त्यांच्या आईवडिलांना जे होणारे अपमान पाहिले आणि सरळ तिथल्या तिथे माईक घेऊन लग्न कॅन्सल करून निघून गेला. म्हणजे त्या मुलींच्या धाडसालाही दाद दिली पाहिजे. आणि त्या मुलीने सरळ सांगितलं की त्या दिवशी तिचे वडील रिटायर होत होते, तर ती म्हणाली की कोणीही पाहुण्यांनी लग्नात न जेवता जायचं नाही, माझ्या वडिलांची रिटायरमेंटची पार्टी असं समजा आणि मस्त जेवून जा. मला इतकं कौतुक वाटलं त्या मुलीचं आणि तिच्या पालकांचं पण. असे रिलेशन सगळ्या पालकांनी आपल्या मुलींशी ठेवले पाहिजे. म्हणजे या घटना घडणारच नाही, त्याच्या मुळाशी आपल्याला गेलं पाहिजे आणि आपल्या मुलांना लहानपणापासूनच संस्कार दिले पाहिजे आणि दुसऱ्याचा आदर करणं शिकलं पाहिजे. स्त्री पुरुषांनी एकमेकांना समान आदर दिला पाहिजे आणि जे काय आपल्या मनात आहे ते आपण घरच्यांशी मोकळेपणाने शेअर करता आलं पाहिजे. समजा आईवडिलांशी बोलायला अवघड वाटत असेल तर बहीण भाऊ आहेत, काका काकू आहे, आणखी जवळचे नाते आहे किंवा फ्रेंड्सबरोबर बोला. फ्रेंड्स तो मेसेज आपल्या आईवडिलांना कन्वे करतील. पण दुसऱ्याच्या जीवावर उगाच उठू नका, असं करू नका. त्या पूर्ण फॅमिली ती किती डिस्ट्रॉय झाली आयुष्यभर. त्यांना आता ते दुःख केवढं डोंगराएवढं दुःख. आपला तरुण मुलगा 26 वर्षाचा हातचा गेला. तर तो विषय म्हणजे 8 दिवस झाले मी खूप डिस्टर्ब झाले होते. आमच्या घरातले सगळे डिस्टर्ब झाले की त्यात परवा परत ती बेंगलोरची घटना पण टी व्हीवर ऐकली की हे खूप वाईट चाललं आहे समाजामध्ये. तर सगळ्या पालकांनी कृपया सतर्क व्हा आणि आपल्या मुलींची काळजी घ्या. पुन्हा या घटना घडू नये याच्यावर अगदी सगळ्यांनी आता विचार करणं गरजेचं आहे. नुसतं पोलिसांवर सोपवून उपयोग नाही. हे प्रत्येक घराघरात आता सगळ्यांनी आपापल्या मुलांकडे लक्ष देणं जरुरी आहे. हे सगळं आता आपल्या हातामध्ये की या गोष्टी एवढ्या थराला जाऊ देऊ नका. आणि पैशाचा उत्माद पण खूप झाला आहे. पैसे असतील तर लक्ष्मी तुमच्याकडे आहे, तर ती चंचल असते हेही लक्षात ठेवा. पैशाच्या जोरावर असे निगरूण प्रकार करू नका. लक्ष्मी ही चंचल असते आणि अशा वागण्याने लक्ष्मी पण टिकत नाही. अलक्ष्मीचं तिथे लवकरच आगमन होतं. त्यामुळे आपले विचार पण उच्च ठेवा आणि आपलं वागणं पण तसंच ठेवा, तरच देव तुम्हाला सगळ्या दृष्टीने न्याय देईल. आता मी फक्त त्या फॅमिलीसाठी एवढीच त्यांना ते दुःख सहन करण्याची हे काय म्हणतात त्यांना, म्हणजे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देव एवढीच प्रार्थना करू शकते. आणि पुन्हा अशी वेळ कुठल्याच कुटुंबावर येऊ नये अशी देवाला मी प्रार्थना करते. आज वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी हेच विचार सगळे मनात आले की वटसावित्री पौर्णिमा आपण का साजरी करतो याचं महत्त्व लक्षात घ्या आणि त्याच्या मागचे किती उच्च विचार आहे. पती पत्नीचं सुंदर प्रेम, त्याची त्याग भावना, इतकं तिचं प्रेम होतं की देवालासुद्धा त्याच्यावर म्हणजे तिला नाही म्हणता आलं नाही आणि तिच्या नवऱ्याचे प्राण तिला परत द्यावे लागले. इतकं सुंदर प्रेमाची व्याख्या आहे या दिवसाची आणि त्याचं किती भयानक स्वरूप आजच्या काळात झालं आहे. तर आपणच आपल्या फॅमिलीकडे आता लक्ष द्या आणि सगळ्यांची काळजी घ्या.
सध्या एक बातमी गाजते टी व्हीवर, ती म्हणजे की सिया जिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला कड्यावरून ढकलून दिलं आणि तिने आधीही हाच प्रयत्न केला होता. तेव्हा त्याला सांगितलं तिने की साप दिसला म्हणून, आणि यावेळेला तिने तिच्या बॉयफ्रेंडला पण आणलं होतं आणि तिने ढकलून दिलं. म्हणजे किती हे कोल्ड ब्लडेड आणि किती क्रूर कृत्य आहे हे. खूप विचित्र आहे. म्हणजे नाही म्हणायचं होतं किंवा पळून जायचं होतं, पण एखाद्याचा जीव घेणं हा आपल्याला म्हणजे कोणालाच अधिकार नाही. एखाद्याचा जीव घेणं म्हणजे सांगून द्यायचं की नाही पटत म्हणून किंवा पळून जायचं, पण असं करायला नको होतं. आणि कालच आम्ही न्यूज चॅनलवर एक बातमी ऐकली की एका मुलीच्या आईवडिलांनी तिला लग्नासाठी म्हणजे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्यासाठी विरोध केला. सो तिने फॅमिलीला म्हणजे पूर्ण फॅमिलीचा जीव घेतला. म्हणजे काय अर्थच नाही आहे या सगळ्याला ना. एखाद्याचा तुम्ही जीव घेण्या इतपत मोठे नाही झालात. आणि सध्या कसं आहे की आता माझं पोस्ट ग्रॅज्युएशन होत आलं आहे. काही दिवसांनी माझंही आईवडील बघायला लागतील. म्हणजे मी या फेजमध्ये जाईल, त्यामुळे मी ह्या विषयावर बोलते की किती म्हणजे मी त्या सगळ्या फेजमधून आता जाणार आहे. त्यामुळे एकदम वेगळं विचित्र वाटतं. म्हणजे कम्युनिकेशन हे किती महत्त्वाचं असतं आणि पॅरेंट्सनी पण मुलांशी कम्युनिकेट करायला पाहिजे आणि मुलांनी पण पॅरेंट्सशी कम्युनिकेट करायला पाहिजे. हे खूपच धक्कादायक अशा गोष्टी समोर येत आहेत. सो फ्रेंड्स, आम्ही आमच्या दोघींचे विचार शेअर केले. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट्सद्वारे आमच्याशी बोलत जा, आम्हाला फार बरं वाटेल. हो, गप्पा मारत जा आमच्याशी, छान वाटतं. आणि नवीन सबस्क्रायबर आले असेल त्यांचे खूप खूप स्वागत. तुमचे विचार पण आमच्याशी शेअर करत जा. आपण सगळ्यांनी मिळून आता आपल्याला या सगळ्या विषयावर बोलणं फार आवश्यक आहे आणि आमचे विचार पण तुम्हाला पटले का तेही आम्हाला कळेल. त्याचा हा छोटासा फॅमिली व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन विषयाच्या व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.